तेव्हा बाहेर जाण्याची काही सोय नव्हती, बाहेरून काही खरेदी करून आणावं म्हणून आम्ही एक ऑनलाईन बुक मागवलं, फॅब्रिक. अच्छा. आणि तिथून आमचं योटॉईज सुरू झालं. ते हे कधी कोणी बघितलेलंच नाही. म्हणजे हे इतकं युनिक आहे ना की अजून हे मार्केटमध्ये तुम्हाला बघायलाच मिळणार नाही. कम्प्लिटली वॉशेबल आहेत. ओके. आणि हे अजिबात हार्मफुल नाहीत. पण कलर्स ह्याच्यात पूर्ण कलर्स नॉन टॉक्सिक असे कलर वापरलेले आहेत. आम्ही जे पहिलं किट दिलं एका शाळेला पुण्यातल्याच, त्यांनी कालच आम्हाला फीडबॅक दिला की गेली 4 वर्ष आम्ही ती तुमची टॉईज वापरतोय आणि अजून तशीच आहे. कारण कुठलीच परिस्थिती ही परमनंट नसते. अप्स अँड डाऊन्स हे आहेतच, पण त्याच्या बरोबरीने जर तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्ही कुठलीही गोष्ट, असामान्य गोष्ट घडवू शकता. आणि तेवढी ताकद स्त्रियांमध्ये तर नक्कीच असते. हाय मित्रांनो, मी अनिकेत बापट तुम्हा सर्वांचं स्वागत करतो डिजिटल गप्पांच्या आजच्या नवीन एपिसोडमध्ये. आजच्या आपल्या गेस्ट आहेत योगिता कुलकर्णी आणि योगिताताईसोबत आज आपण एकदम वेगळ्या विषयावर गप्पा मारणार आहोत. तिने सुरुवात केलेल्या संस्कार नर्सरी स्कूलबद्दल आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्याच्यानंतर झालेला कोविडचा इम्पॅक्ट आणि त्यातून जन्म झाला यो टॉईज या ब्रँडचा. तर असे वेगवेगळे विषय आज आपण तिच्यासोबत डिस्कस करणार आहोत. तर वेळ वाया न घालवता भेटूयात योगिताताईला आणि सुरुवात करूयात आजच्या एपिसोडला. लेट्स गो. तर योगिताताई, तुझं मनापासून स्वागत आमच्या या डिजिटल गप्पांच्या यूट्यूब चॅनलवर. कसं वाटतंय आज इथे? नमस्कार. आज इथे येऊन डिजिटल गप्पांच्या पॉडकास्टला येऊन मला खूप आनंद होतो आहे. कारण एक वेगळा कॉन्सेप्ट पण येतो आणि भरपूर लोकांपर्यंत जावा अशी तुमची इच्छा आहे. आणि त्याच्यामुळे मला जी मिळाली अपॉर्च्युनिटी त्याच्यात मला खूप आनंद वाटते. करेक्ट. आणि एक वेगळी गोष्ट आहे, त्याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते जावं या दृष्टीने आपला हा पॉडकास्ट आजचा खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यासाठी मग काय असावं, त्याचे कंटेंट काय असावे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता खूप गोष्टींचा म्हणजे एक म्हणतो तसा बॅकअप पण झाला भरपूर. करेक्ट. कारण आज गेली 30 वर्ष मी शाळा चालवते, त्यामुळे अनेक अनुभवातून गेलेलो आहोत आणि ते सगळे अनुभव आज मला कुठेतरी एक्सप्रेस करायला मिळणार होते, याचा मला खूप आनंद आहे. आणि त्याच्यातून निर्माण झालेला ऑफकोर्स यो टॉईज. करेक्ट. आता आपण बोलता बोलता या सगळ्या गोष्टी येतील. कारण तू इंट्रोवर्ट आहेस, फार बोलत नाहीस हे मला माहिती आहे. तर त्याच्यामुळे म्हणून मी तुला प्रश्न विचारला की कसं वाटतंय येऊन आज, आणि आज बोलायला लागणार आहे. तर त्याच्यामुळे बोलणार. माझ्या आवडत्या विषयात मी भरपूर बोलते. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो कसा दिवस सुरुवात होतो आणि कसं रुटीन असतं तुझं ओव्हरऑल? दिवस म्हणजे माझी प्रीस्कूल अजून चालू आहे आणि तर लहान मुलं हे माझं पॅशनच आहे, त्यामुळे मी पूर्ण वेळ शाळेत असते. म्हणजे तू स्वतः टीचिंग करतेस? मी टीचिंग नाही करत, पण मी पूर्ण वेळ शाळेत असते. त्यांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेणं, त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट. बरोबर. त्यामुळे पूर्ण स्टार्ट टू फिनिश मुलं अगदी घरी जाईपर्यंत मी शाळेत असते. करेक्ट. सो संस्कार नर्सरी स्कूल तसं बघायला गेलं तर आत्ताच्या काळाला तू जसं मगाशी म्हटलीस तसं अनुरूप नाव नाही आहे, बट 30 वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली. सो कशी सुरुवात झाली, काय होता तो थॉट? मुळात माझी ही स्वतःची अगदी आवड, म्हणजे माझ्या 8वीपासून मी हे ठरवून केलेलं आहे. म्हणजे तसंच मी 10वी नंतर सायकोलॉजी हा मेन सब्जेक्ट घेऊन ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि मग पुढे एक पोस्ट ग्रॅज्युएशन पण केलं चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये. म्हणजे पूर्ण मला हेच करायचं होतं, हे ठरलेलं असल्यामुळे माझ्या डोक्यात काही कन्फ्युजन नव्हतं. आणि शिवाय आम्ही मुंबईत राहत होतो, त्यामुळे मुंबईचं धकाधकीचं जीवन, माझ्या आईचं मी खूप स्ट्रगल पाहिलं होतं, रोजचा प्रवास. मग मी तिला सांगितलं होतं की मला तुझ्यासारखी लोंबकळत ट्रेनला नोकरी करायची नाही. बरोबर. पण मी माझं स्वतःचं काहीतरी नक्की करणार आणि मला ती आवड होती. त्यामुळे अगदी लगेच ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेच पुढच्या वर्षी मी माझी स्वतंत्र शाळा सुरू केली. त्याच्यासाठी लागणारं जे शिक्षण होतं ते पोस्ट ग्रॅज्युएशन मला ॲक्च्युली तेव्हाच करायचं होतं, पण त्यावेळेला काही ते शक्य झालं नाही. पण म्हणून मी सायकोलॉजीमध्येच पोस्ट ग्रॅज्युएशन? नाही, याच्यात चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये, याच्यात म्हणजे शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने जे शिक्षण आवश्यक आहे त्याच्यासाठी. पण मग एक मॉन्टेसरीचा मी छोटा कोर्स केला आणि माझी स्वतंत्र शाळा सुरू केली. पण तरी मनात एक होतंच की भविष्यात आपल्याला कधी हा कोर्स करायला मिळाला तर नक्की करू आपण. पण सुरुवात तर केली तिथे, जसं कारण आम्हाला त्याची आवड होती. मी भरपूर, तेव्हा काय एवढं डिजिटल म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल नव्हत्या, पण वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वाचून कशी आयडियल स्कूल असायला पाहिजे किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये कशा शाळा चालवल्या जातात
ह्या सगळ्या गोष्टी मी शिकत होते. बरोबर. आणि जास्तीत जास्त शाळेत आपल्या वेगळेपण कसं आणता येईल याचा मी प्रयत्न करत होते. आणि पण मग तू जसं आता म्हटलीस की डिजिटल प्रेझेन्स ओव्हरऑल लोकांचा कमी होता तेव्हा काही यूट्यूब किंवा इंस्टाग्राम, फेसबुक या सगळ्या गोष्टी नव्हत्या. सो मुंबईमध्ये स्पेसिफिकली इन डोंबिवली ह्या सगळ्या गोष्टी सुरुवात करणं नवीन आणि त्याचं मार्केटिंग करणं हे चॅलेंज नव्हतं का? अगदीच होतं. कारण म्हणून त्याच्यात माझं ग्रॅज्युएशन झाल्या मी एका छोट्या शाळेमध्ये काम केलं आहे, अगदी प्रॅक्टिस म्हणून किंवा माहिती व्हावं म्हणून. अगदी घरगुती शाळा होती ती, काही प्रोफेशनल शाळा नव्हती. पण तिथे मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या मुलांशी डील करताना. कारण पुस्तकातलं ज्ञान आणि ॲक्च्युअल बरोबर. तिथे फील्डवर काम करणं हे खूप फरक असतो. त्यामुळे मुलांबरोबर कसं वागावं, कसं बोलावं, पालकांशी कसं बोलावं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी मला तिथे चांगल्या कळल्या. आणि पण नंतर असं जाणवलं की आपल्याला हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचं होतं. आम्ही तेव्हा अगदी प्रिंट मीडिया होता तसा बघायला गेला तर. हो. तर आम्ही हे छापली होती, Pamphlets. पॅम्पलेट छापली. हां. आणि मी स्वतः म्हणजे प्रत्येक म्हणजे 4-4, 5-5 मजले बिल्डिंग जरी असले तरी प्रत्येकाच्या घरी बाहेर लावून असं मार्केटिंग Interesting. केलं. किंवा रस्त्याला कोणी जात असेल आणि त्यांच्या हाताला मूल असेल तर त्यांना मी थांबून पॅम्पलेट द्यायची की अशी मी शाळा सुरू करते किंवा माझी आहे शाळा आणि तुम्ही नक्की या. किती मुलं होती पहिल्या वर्षी आठवतंय? पहिल्या वर्षी 20 मुलं होती माझ्याकडे. आणि मग ग्रॅज्युअली वाढत गेली, 35 झाली, मग 40 झाली. बरोबर. पहिले 4 वर्ष मी तिथे शाळा चालवली लग्नाच्या आधी. करेक्ट. आणि मग लग्नानंतर मी पुण्याला शिफ्ट झाले आणि मग इथे परत 2000 सालापासून इथे सुरू केली. करेक्ट. सो हा जो चेंज ओव्हर होता बेसिकली की डोंबिवलीमध्ये एस्टॅब्लिश झालेला सगळा जो माहोल होता तो सगळा क्लोज करून परत पुण्यासारख्या सिटीमध्ये येऊन जिथे अगेन देर इज अ कॉम्पिटिशन. सो कॉम्पिटिशन असल्यानंतर आपल्याला एफर्ट्स तेवढे जास्त टाकायला लागणार. बरोबर. सो तो ट्रान्झिशन कसा होता? आणि अगेन 2000चा काळ म्हटला तरी इंटरनेट नाही आणि या सगळ्या गोष्टी. सो परत तीच बॅक टू झिरो आल्यासारखं वाटलं का कुठे? तर परत पहिल्यापासूनच सुरुवात झाली. परत मी एका आमच्या जवळच्याच शाळेमध्ये एक 6 महिने असंच ऑनररी काम केलं की इथलं लोकांचा माइंडसेट किंवा इथे जे काय शाळांची हे आहे सिच्युएशन त्याप्रमाणे आपल्याला कोपअप करून घेता यावं म्हणून. मग 6 महिने मी त्यांच्याकडे असंच काम केलं. फक्त मी त्यांना सांगितलं होतं की पुढच्या वर्षी मी माझी स्वतंत्र शाळा सुरू करणारच आहे. पण त्यांनी पण मोठ्या मनाने मला तिथे काम करू दिलं. त्यांना तिथे तशी काही कॉम्पिटिशन वाटली नाही की पुढे जाऊन आपल्याच सगळ्या गोष्टी घेऊन ही स्वतंत्र शाळा चालवेल, असं तेव्हा काही नव्हतं. त्यांनी खूप चांगल्या मनाने मला तिथे शाळेत राहू दिलं. आणि मग लगेच पुढच्या वर्षी मी माझी स्वतंत्र शाळा सुरू केली. सुरुवातीला अगदी एका छोट्या फ्लॅटमध्ये केली सुरुवात, जो भाड्याचा होता पुण्यात. आणि मग हळूहळू 1-2 वर्षानंतर आम्ही आमच्या स्वतंत्र जागेत शिफ्ट झालो. बरोबर. जिथे आम्ही राहायला पण आम्ही तिथेच होतो. आणि खाली एक गार्डन फ्लॅट मी स्कूलसाठी घेतला. गार्डन फ्लॅट अशासाठी की मुलांना खेळायला जागा पाहिजे भरपूर. बरोबर. तर त्याच्यात खेळायला भरपूर जागा आहे, जे आउटडोअर इक्विपमेंट्स मला भरपूर लावावे लागले. असं ग्रॅज्युअली पुढे जात गेलं. बरोबर. आणि मग 2004 साली मात्र मला नव्याने जो माझा राहिला होता कोर्स करायचा तो करायची अपॉर्च्युनिटी आली. आणि तो पोस्ट ग्रॅज्युएशन आणि त्यांनी मला भरपूर दिलं. मग माझं पुढे स्विंगमध्येच सुरू झालं. कारण त्या कोर्सच्या दरम्यान आम्ही पुण्यातल्या खूप मोठमोठ्या शाळांमध्ये आम्हाला प्रॅक्टिकलसाठी पाठवलं जायचं. आणि तिथे जो मला एक्सपिरियन्स मिळाला, कारण त्या सगळ्या एस्टॅब्लिश शाळा होत्या. बरोबर. त्यांचा एक्सपिरियन्स मोठा होता आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने. कारण आमचा कोर्स जो होता ना तो असा टिपिकल कमर्शियल कोर्स नव्हता. पण नर्सरी स्कूलिंग आणि तिथला लागणारा एक्सपिरियन्स प्लस जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आत्ता तू जसं म्हटलीस की वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन तिथे कसं सिच्युएशन आहे, कसं शिकवलं जातं, त्यांचं रुटीन कसं आहे. सो ह्याची कितपत आपण म्हणतो ना की नर्सरीमध्ये असं काय ट्रेनिंग दिलं जातं, पण तसं नाही आहे. त्याच्यामध्ये सुद्धा बरेच कष्ट आहेत आणि बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्येही इन्व्हॉल्ड आहेत. सो हे ट्रेनिंग जे बाकीच्या स्कूल्समध्ये जाऊन तू केलंस ते तू इथे इम्प्लिमेंट कसं केलंस?
100% म्हणजे मी जिथे जिथे ज्या, कारण ज्या त्यांनी वेगवेगळ्या शाळांमध्ये, म्हणजे अगदी अंगणवाडीपासून आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग त्यांनी दिलं होतं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या शाळांमध्ये आम्हाला त्यांनी पाठवलं होतं. सो त्याचा मला खूप फायदा झाला, की कुठल्याही स्तरातलं मूल जर आलं तर आपण त्याच्याशी कसं वागलं पाहिजे किंवा कसं वागू शकतो आपण. आणि त्याला, कारण मुलं सगळी सारखीच असतात, त्यांना कसं एक्सपोजर मिळतं याच्यावर सगळं अवलंबून आहे. सो म्हणून आमचा जो एरिया आहे तो अशी मिडल क्लास लोक होती सगळी, त्यामुळे तो त्या प्रकारचा सेटअप तयार केला आणि जिथून जिथून जे जे काही चांगलं मिळालं ते सगळं मी माझ्या शाळेमध्ये इम्प्लिमेंट करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे करत होतो आम्ही. पण शेवटी 2000 साल किंवा 2004 साली पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर केलेली शाळा, तुझ्या नर्सरी स्कूलमध्ये केलेलं इम्प्लिमेंटेशन, तू जे शिकली होतीस त्याचं, आणि आत्ताचं 2025 मधलं नर्सरी स्कूलचं जे ट्रान्झिशन आहे, राईट, सो टेक्नॉलॉजी वाईज किंवा ओव्हरऑल शिक्षण पद्धतीमध्ये झालेला बदल, तर तो फरक जाणवतो का आत्ता कुठे? आता प्रचंड फरक झाला. म्हणजे स्पेसिफिकली पोस्ट कोविड तर खूपच जास्त फरक, खूपच डिजिटलायझेशन झालेलं आहे आणि लोक म्हणजे मोबाईलवर ते पूर्ण त्यांना सगळी म्हणजे आता हल्ली प्रीस्कूल्स तर अगदी छोटे छोटे व्हिडिओज डेली टाकत असतात की त्यांचं डेली रुटीन काय असतं आहे. ह्या याच्यात थोडंसं आम्हाला चॅलेंज फेस करावं लागतं की डिजिटली तेवढे आम्ही स्ट्रॉंग अजून झालेलो नाही आहे. पण वर्ड ऑफ माउथनी माझी शाळा चांगली चालू आहे. पण शेवटी काही झालं तरी ग्राउंड रियालिटी आहेच ना, किती तुम्ही डिजिटल झालं तरी. सो लोकांचा त्याच्यावर विश्वास आहे आणि माझी ॲड न करता मला ॲडमिशन्स मिळतात. बरोबर. आणि पूर्वी पेरेंट्स म्हणायचे ना की ऐकलं नाही तर फटके द्या. आता ती सिच्युएशन बदलली आहे. अजिबातच मारून चालत नाही. पण त्याचबरोबर मुलांच्या सायकोलॉजी लक्षात घेऊन जर त्यांच्याशी टॅकल केलं ना तर मुलं आपल्याला त्रास देत नाहीत. बरोबर. हां, ते त्रास देतात असं वाटतं पण ते काही त्रास देत नसतात. ते ॲडजस्ट करत असतात स्वतःला दुसऱ्या सिच्युएशनशी. बरोबर. अननोन सिच्युएशनमध्ये ते स्वतःला ॲडजस्ट करत असतात आणि त्याची ती प्रोसेस आहे. ती जर आपण समजून घेतली तर त्याचा त्रास नसतो. करेक्ट. सो आता एक गमतीचा भाग असा की काही दिवसांपूर्वीच माझी वहिनी असंच प्रायमरी स्कूलला ॲज अ टीचर म्हणून जॉईन झाली आणि माझा एक अनुभव सांगतो. आणि 2 दिवसानंतर जेव्हा मी तिला भेटलो तेव्हा ती डोकं धरून बसली होती. म्हटलं झालं काय गं? तर म्हटली की एवढा मुलांचा आवाज असतो की त्याच्याने डोकं दुखायला लागलं होतं. सो अशी सिच्युएशन आली होती का कधी? असतेच, दरवर्षी असते. दरवर्षी सुरुवातीचा महिना हा असाच असतो. त्याच्यात तुम्हाला व्यवस्थित सकाळी अगदी छान खाऊन पिऊन जाऊन आणि तयारीत जावं लागतं. कारण ती, म्हणून म्हटलं की ते नवीन सिच्युएशनला ॲडजस्ट होत असतात. आपण मोठी माणसं पण कुठेही नवीन सिच्युएशनमध्ये गेलं की स्वतःला अनकम्फर्टेबल फील करतो. फक्त आपण त्यांच्यासारखं रडू शकत नाही एवढंच. ती रडून दाखवतो. आणि माझ्या स्टाफला सुद्धा मी तसंच सांगितलेलं आहे की जे काही तुमची टेन्शन्स घरची आणि सगळं असेल ते बाहेर सोडून यायचं आणि इथे पूर्ण त्या मुलांसाठी आपल्याला काम करायचं. आणि त्या अप्रोचमुळे मुलांना, कारण शिक्षिका, टीचर ही मुलाची दुसरी आई आहे. मग ते तसं प्रेम त्याला जर शाळेत नाही मिळालं तर ते डिस्टर्ब होणार. त्यामुळे त्या प्रेमाने जर त्यांना टॅकल केलं तर मुलं त्रास देत नाहीत आणि हा रडण्याचा जो पिरियड आहे तो कमी होतो. करेक्ट. सो जेव्हा नवीन ॲडमिशन्स तुमच्या होतात तर तू आता म्हणलीस तसं की नवीन शाळा आहे किंवा नवीन जागा आहे, नवीन लोक आहेत, सो थोडं एक घाबरण्याचं सिच्युएशन मुलांमध्ये साहजिक असते. पण मग त्या केसमध्ये तुम्ही त्यांना कशा पद्धतीने हँडल करता की जेणेकरून तिथली सवय व्हावी, जी आजूबाजूची मंडळी आहेत त्यांची सवय व्हावी, ते रुटीन कसं तुम्ही सेट करता त्यांचं? सगळ्यात पहिला पार्ट आम्ही जो करतो तो पहिले पेरेंटची एक मीटिंग घेतो. अच्छा. की पहिल्या काही दिवसात तुमचं वागणं कसं असायला पाहिजे. ओके. कारण ॲज अ पेरेंट त्यांना सुद्धा अनुभव नसतो या सगळ्या गोष्टींचा. ते पॅनिक होतात, बाहेर उभे असतात, मग त्यांना असं वाटतं आपलं मूल रडतंय. सो या सगळ्या गोष्टीसाठी त्यांचं ओरिएंटेशन खूप महत्त्वाचं आहे. म्हणून ते पहिलं आम्ही करतो आणि मग तिथे आमचं अर्धं काम होतं. कारण मुलांना म्हणजे शांत करताना बऱ्याच गोष्टी करायला लागतात आणि ते खूप म्हणजे असे प्रयत्न करून जर चुकून त्यांना कुठे आई बाबा दिसले की ती सगळी मेहनत वाया जाते केलेली. सो इन्स्टेड ऑफ दॅट त्यांना सांगतो आम्ही, तुम्ही सोडा मुलांना आणि घरी जा, काही प्रॉब्लेम नाही. 1 तास मूल रडलं तर तो त्याचा व्यायाम आहे, त्याला काही त्रास होणार नाही आणि आमच्यावर ट्रस्ट ठेवा. आणि लिटरली आता तर सगळी मुलं कुठे डे केअरमध्ये वगैरे राहतात किंवा आजी आजोबांकडे राहतात, वर्किंग पेरेंट आहेत, त्यामुळे आता मुलं खूपच कमी रडतात कंपॅरेटिव्ह. एखादा फनी किस्सा आठवतोय का?
फनी किस्से तर बरेच आहेत, कारण मुलं हा म्हणजे एक आरसा असतो ॲक्च्युली. Correct. म्हणून पेरेंटना पहिल्या ओरिएंटेशनमध्ये मी सांगते, तुम्ही आता ह्याच्या पुढे जे आहेत ना, सगळीकडे तुमच्या घरात रडार लागलेले आहेत. हम्म. तुम्ही जे काय बोलता, जे काय वागता, जे काय करता, ते Correct. सगळं इथे येऊन आम्हाला मुलं सांगितलं जातं. सांगतात. त्यामुळे तुम्हाला आता ह्याच्या पुढे बिंग अ पेरेंट खूपच काळजीपूर्वक वागायला पाहिजे. तुम्ही अननोइंगली जेवढ्या गोष्टी करत असाल, ते सगळं तिथे ॲब्सॉर्ब होतंय. हम्म. तर अशा खूप गोष्टी आम्हाला गमती-जमती घरच्या कळत असतात कायम. Correct. हां, त्यामुळे आणि फनी किस्से तर असंख्य आहेत. म्हणजे मुलं रडताना जे पालक सोडायला येतील त्यांच्या नावाने मुलं रडतात. म्हणजे आई सोडायला आली तर आई पाहिजे, बाबा सोडायला आले तर बाबा पाहिजे. इतकी स्मार्ट असतात ना ती. त्यामुळे त्यांना बरोबर माहिती असतं आपल्याला कुठून कसे आलोय आपण आणि कोणाकडे जायचंय. किती वाजता शाळा सुरू होते सकाळी? 9 वाजता सकाळी. 9 वाजता. आणि 9 ते 9 ते 12 3 12 तास असतात. 3 तास. मग त्या 3 तासामध्ये काय काय गोष्टी तुम्ही करता शाळेमध्ये? बेसिक मूल कसं आहे, प्रत्येक मूल एक तर वेगळं आहे आणि त्यांचा अटेन्शन स्पॅन खूपच कमी असतो. बरोबर. कुठलीही गोष्ट 5 मिनिटाच्या वर ते एकाच ठिकाणी बसून करत नाही. सो त्यांना ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह ॲक्टिव्हिटीजचं कॉम्बिनेशन करून तो दिवसाचं पूर्ण प्लॅनिंग असतं आमचं. बरोबर. म्हणजे आत्ता पॅसिव्ह ॲक्टिव्हिटी झाली, काही मुलांना पिक्चर्स दाखवली केलं, तर लगेच ती फिरायला लागतात इकडे-तिकडे थोड्या वेळाने. झालं त्यांचा इंटरेस्ट संपतो. मग पुढच्या तुमच्या प्लॅनिंगमध्ये पॅसिव्ह ॲक्टिव्हिटी एखादी काहीतरी गेम घेतला किंवा असं केलं किंवा सॉंग्स घेतली, थोडीशी ॲक्शन सॉंग्स वगैरे, की मग परत ती बसायला तयार असतात. राईट. पण ती कंटिन्यूअस अशी 1 तासभर बसत नाही बरोबर. किंवा अर्धा तास पण बसत नाही. बरोबर. पण ह्या ॲक्टिव्हिटीज देऊन हळूहळू त्यांचा तो अटेन्शन स्पॅन वाढवणं हे एक टास्क आहे. बेसिकली या एजमध्ये त्यांची ऑलराऊंड डेव्हलपमेंट फार महत्त्वाची, अभ्यासापेक्षाही जास्त. करेक्ट. सो कुठला वयोगट असतो तुमच्याकडे? आमच्याकडे अगदी 2 वर्षापासून ते 6 वर्षापर्यंतची मुलं असतात. बरोबर. पण Pre-primary. मोबाईल आपण जे बघतोय सध्या की दिवसभर नाही म्हटलं तरी मोबाईलचा स्क्रीनिंग टाइम जो असतो तो मुलांचा खूप वाढलाय. मग त्याच्यात कार्टून्स असतील, व्हिडिओज असतील वेगवेगळे, बरंच काही चालू असतं. सो ती जे 3 तास आहेत जे शाळेमध्ये ते स्पेसिफिकली असतात, सो तिथे त्यांना तो डिफरन्स नाही का जाणवत की त्याच्यामुळे रडारडी होतीये की मोबाईल नाहीये समोर, स्क्रीन नाहीये? ते एवढेसे असतात ना, ते खूप स्मार्ट असतात. त्यांना व्यवस्थित माहिती असतं कुठे कसं वागायचं. त्यांना माहिती आहे घरी त्यांना ते सगळं मिळणार आहे. मी रडून दाखवलं की मला जेवताना मोबाईल मिळणार आहे म्हणजे मिळणार आहे. पण इथे ते दुसऱ्या सिच्युएशनमध्ये असतात. त्यांच्यासारखीच इतर त्यांच्याच वयाची मुलं असतात. बरोबर. तर तिथे ते करत नाहीत. आणि केलं तरी त्यांना कळतं की नाही, इथे मला हट्ट करून चालणार नाही. इथे मला ह्या सिच्युएशनला ॲडजस्ट करायचं. तर त्या ॲडजस्ट करण्याची पहिली पायरी ही प्रीस्कूल असते. आणि त्यांच्या पिअर ग्रुपमध्ये ते एकमेकांकडे, मुलं ऑब्झर्वेशननी शिकतात ना, ते एकमेकांकडे बघून शिकतात. किंवा टीचर मग त्यांना पहिल्यांदा आम्हाला सुरुवातीला सगळं शिकवावं लागतं त्यांना, की कसं बसायचं, कसं उठायचं, कुठे जायचं, टॉयलेटला जाताना काय, हे बऱ्याच गोष्टी. म्हणजे त्यांना सेल्फ हेल्प स्किल्स शिकवणं, त्यांची सोशल स्किल्स डेव्हलप करणं, ह्या सगळ्या बेसिक गोष्टींमध्ये एक एक ॲक्टिव्हिटीज थ्रू ते जातात आणि मग ते व्यवस्थित स्वतःला ॲडजस्ट करतात. मोबाईलची त्यांना आठवण देखील येत नाही. त्यामुळे कारण मुलांना हे बेसिकली नको असतं, पण आपण मे बी घरी कमी पडतो त्यांना त्या इतर गोष्टींमध्ये एंगेज करण्यात, म्हणून त्यांना ती सवय. कारण जो व्यक्ती मोबाईल देतो तो लाडका असतो, हे एक असं समीकरण आहे घरी. नाही, पण त्यांना ते व्यवस्थित, आम्हाला आमचा स्क्रीन टाईम तर नाही, आम्ही आठवड्यातून एकदा त्यांना दाखवतो स्क्रीन, पण बाकी आम्ही दाखवतो. बरोबर. कारण युजली पेरेंट्समध्ये आपण हेच बघतो ना की लहान मुलं असतं जेव्हा होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा ते बेसिकली पेरेंट्सना त्यांचा मी टाईम हवा असतो तेव्हा त्यांना ते फोन देतात अँड दे जस्ट डू देअर वर्क, असं सिच्युएशन आहे. सो ऑल राईट. सो पुण्यामध्ये जेव्हा शाळा चालू झाली तेव्हा तुम्ही तुमची स्वतःची जागा घेतलीत. त्याच्यानंतर हळूहळू तुमच्या ब्रँचेस तुम्ही चालू केल्यात, राईट? त्याच्याबद्दल काय सांगशील? हा, जेव्हा मी माझा कोर्स केला पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर एक अथॉरिटी आली. म्हणजे आधी म्हणजे मी सगळे पहिली 4 वर्ष ट्रायल एरर किंवा ट्रान्झिशन तिकडून इकडे पुण्याला येणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण तो जो कोर्स केला, एक तर त्याच्यात खूप मला भरपूर नॉलेज मिळालं त्या गोष्टीचं. कसा फिजिकल सेटअप, कशी एक शाळेचा सेटअप असावा. स्पेसिफिकली जेव्हा माझा हा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, म्हणजे हा कोर्स मी जेव्हा केला, त्याच्यात मी म्हटलं तसं खूप शाळांमध्ये आम्ही फिरलो. तर प्रत्येक ठिकाणचा सेटअप हा आयडियल सेटअप होता. म्हणजे अशाच ठिकाणी आम्हाला पाठवलं गेलं होतं.
सो तिकडचे सेटअप बघून एक माझ्या डोक्यात एक काहीतरी होतं की आपल्या शाळेत ह्यातल्या मॅक्झिमम गोष्टी तरी जेवढ्या शक्य असतील तेवढ्या तरी करणं. मग त्याच्यात आयडियल सेटअपमध्ये कसं आहे की त्यांचं जिथे ट्रान्झिशन असतं, म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं ॲक्टिव्ह पॅसिव्ह ॲक्टिव्हिटीज, सो त्या ट्रान्झिशनसाठी त्यांना वेगवेगळे प्लेसेस पाहिजे. एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी घेत गेलं तर मग त्याच्यात वेळ खूप वाया जातो. मग ही ॲक्टिव्हिटी चालू असताना दुसऱ्या ठिकाणी त्याचा सेटअप लावून ठेवणं. म्हणून आम्ही सकाळी आलं की एक अर्धा तास आमचं पूर्ण सेटिंग अप असतं, म्हणजे सगळं एका ठिकाणी काढून ठेवलेले असतात सेक्शन वाईज गोष्टी. अच्छा. तरच त्या बराबर देऊन तेवढ्या ॲक्टिव्हिटीज दिवसात होऊ शकतात. काय काय असतात ॲक्टिव्हिटीज? त्यांच्या क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज असतात, कारण त्यांचे फाईन मोटर स्किल्स डेव्हलप करायचे असतात ह्या एजमध्ये. ओके. सो त्याच्यासाठी भरपूर ॲक्टिव्हिटीज आम्ही एक 4 कॉर्नर पॅटर्नमध्ये आम्ही देतो त्यांना, की जे तिथेच ते स्वतः एक्सप्लोअर करतात. त्यांना कोणी गाईड नाही करत. अच्छा. पण ते स्वतः, म्हणजे अगदी पेस्टिंगची जरी ॲक्टिव्हिटी असली तरी ती स्वतः करतात. मग ते ह्या बोटाचं ह्या बोटाला लागतं असं ते सगळे त्यांचे, पण त्याच्यातूनच ते शिकत जातात की कसं अप्लाय करायला पाहिजे ग्लू, किंवा स्क्रिबलिंग आहे. मुलं भिंतीवर लिहितात घरी नॉर्मली, कारण हा कंट्रोलच त्यांच्या मुवमेंटमध्ये नसतो, मसल्समध्ये नसतो. आणि तो कंट्रोल डेव्हलप होण्यासाठी भरपूर ॲक्टिव्हिटीज आपण 4 कॉर्नर बेस ह्याच्यामध्ये देतो. आणि त्याच्यामुळे ती हळूहळू ती ग्रीप त्यांना येते आणि मगच रायटिंग आम्ही सुरू करतो. तोपर्यंत आपण रायटिंग देत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी एक 5-6 महिने मुलांनी केल्या, भरपूर स्क्रिबलिंग केलं की ती स्ट्रेंथ मुलांच्या फिंगरमध्ये डेव्हलप होते आणि मग ते रायटिंग करायला रेडी असतात. बरोबर. मग तुम्ही पेरेंट्सना पण काही सजेस्ट करता का की 3 तास ज्या ॲक्टिव्हिटीज इथे करतायत, सिमिलर ॲक्टिव्हिटीज तुम्ही घरी त्यांच्याकडनं करून घ्या, असं काही सजेशन्स असतात? म्हणजे ते मी म्हटलं तसं ओरिएंटेशनमध्ये बऱ्याच गोष्टी असतात, किंवा मुलं खूप चांगलं करतील असं नाही ना, कारण सुरुवातीला आत्ता जे शिकतायत, मग पहिले आधी लेबल करू नका, हे काय केलंय तू असं विचारायच्या ऐवजी किती छान केलंयस तू, मग त्याला ते मोटिवेशन मिळतं आणि त्याला ते आवडतं. शेवटी प्रत्येक माणसाला स्वतःचं कौतुक केलेलं आवडतं, कुठल्याही वयाचं असू दे. ते मुलांना पण आवडतं आणि तिथे तुम्ही त्याला जर डिस्करेज केलं तर मग मूल पुढे ते करत नाही, मग ते सोडून द्यायचं. सो कारण ते काय, त्याला अजून तो शिकतोय ना, तो लर्निंग फेजमध्ये आहे, तो परफेक्ट करणं ही अपेक्षाच नाही आहे. बरोबर. कारण माझी सुद्धा एक 5 वर्षाची भाची आहे आणि तिने एकदा काय केलं की पेपरवर ड्रॉइंग करायला शिकली होती. तिने एक गोळा काढला, त्याला 2 हात पाय काढले आणि केसांची स्टाईल केली आणि काका तू आहे हा म्हणून दाखवलं. सो इट इज लाईक द सेम थिंग. त्यांचं इमॅजिनरी वर्ल्ड इतकं सॉलिड असतं, म्हणजे आपल्याला वाटत नाही, पण त्यांच्या डोक्यात पण भरपूर कॉन्सेप्ट क्लिअर असतात, चालू असतं, म्हणजे त्यांचे विचार चालू असतात सतत. बरोबर. माझ्याकडे पण एक असा मुलगा होता की त्यांनी इथे 4 जणांची फॅमिली काढली आणि वरती डक काढला, एक रेनबो काढलं आणि तिथे एक माणूस काढला त्या रेनबोवर बसलेला. मी म्हटलं हे काय आहे? तर तो म्हणाला हे आम्ही चौघं आणि ते तिकडे माझे आजोबा आहेत, म्हणजे ते तिथून आम्हाला बघतात रोज. पण हे त्याचं जे नॉलेज होतं ते त्यांनी तिथे दाखवलं आणि मला त्यांनी ते एक्सप्लेन पण केलं, कारण मुलं जे काढतात ना ते एक्सप्लेन करू शकतात. बरोबर. कारण ते डेली बेसिसवर जे बघतात, आता मी मगाशी म्हटलं तसं रेवानी भाचीने जे चित्र काढलं होतं, सेम थिंग आता तू जसं सांगतेस तसं 4 जणांची चित्र काढली होती आणि त्याच्यामध्ये बरोबर माझा बाबा हा टॉल आहे आणि आई ही शॉर्ट आहे, हे तिला माहिती आहे, त्याच्यामुळे ते बरोबर तिने त्या हिशोबाने सेट केलं. बरोबर. परफेक्ट. सो ब्रँचेस जशा चालू झाल्या तसा रिस्पॉन्सही तेवढा वाढला असेल, बरोबर. सो मग ती मॅनपॉवर मॅनेज करणं किंवा जसं म्हणलीस ॲक्टिव्हिटीजसाठी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी विकत घेत असाल आणि ते सेट करून ठेवत असाल, सो हे मॅनेज कसं केलं? ते तेव्हा तर सगळा वन मॅन शोच होता आणि मला आवड पण होती ती, मला त्याचा त्रास नाही व्हायचा. म्हणजे आम्ही त्या मेन मार्केटमध्ये जाऊन वेगवेगळ्या गोष्टी जे कोणी घेणार नाही अशा बारीक सारीक, म्हणजे मी त्या दुकानामध्ये अक्षरशः आतमध्ये घुसून सगळ्या गोष्टी बघायच्या, की मला असं टिपिकल कुठलीच गोष्ट कधीच करायला आवडत नाही. जे नाही मिळत, जे अगदी रेअरेस्ट गोष्ट आहे ती मी शोधून आणायची दुकानातून आणि ती पण माझ्या स्कूलमध्ये असायची कायम. आणि म्हणूनच माझी स्कूल ही पॉप्युलर तेव्हा का झाली, तर ज्या गोष्टी आता मोठमोठ्या शाळा तेव्हा पण होत्या, पण हळूहळू त्याचं कमर्शलायझेशन व्हायला लागलं होतं, त्यामुळे खेळणी कमी आणि लिखाण जास्त भरपूर. लोकांना काय दिसतं तर मुलांनी काय वहीवर लिहिलेलं आहे हे जास्त दिसतं. खेळण्यांचं काय आहे लोकांना, म्हणजे जोपर्यंत शाळा सांगत नाही की ह्या अशा गोष्टी आम्ही मुलांना देतो
आणि मुलं एक्सप्लोअर करतात तोपर्यंत ते त्यांना कळत नाही. त्यामुळे आणि पेरेंटना पण एवढा वेळ नसतो. बरोबर. सो ते कुठे नसायचं. म्हणजे मोठ्या मोठ्या शाळांमध्ये जी खेळणी नव्हती ती माझ्याकडे त्यावेळेला पण होती. दरवर्षी म्हणजे त्याच्या फायनान्शियल ह्याच्याप्रमाणे मी 25,000 ची खेळणी दरवर्षी विकत घ्यायची क्या त्यावेळेला. बात है. असे आणि आणि हे मला आवड होती आणि म्हणूनच मी स्वतंत्र शाळा सुरू केली, की तिथे कोणी मला सांगणारं नको होतं, की हे कशाला आत्ता, ह्याची काही गरज नाही आहे. करेक्ट. तर मला त्याची ती गरज वाटत होती आणि म्हणून करत गेले आणि नशिबाने मला ॲडमिशन पण चांगल्या मिळत गेल्या. बरोबर. पण मग नर्सरीपासनं हळूहळू पुढे जात सीनियर के-जी, ज्युनियर येस, के-जी, येस, फर्स्ट टू येस. 10 हे चालू करायचा विचार नाही आला कधी? ॲक्च्युली मी केली होती. प्रायमरी स्कूल पण माझी होती ओके. आणि तीसुद्धा आम्ही खूप युनिकनेस केलेली होती. ॲक्च्युली ती आमची डे स्कूल होती. इट वॉज अ बॅगलेस स्कूल. तिथे मुलं घरी घेऊन काही जात नव्हती. म्हणजे रिकाम्या हाताने यायची, रिकाम्या हाताने जायची. त्यांचं सगळं मटेरियल जे असायचं ते स्कूलमध्ये असायचं. म्हणजे ते जेवण, नाश्ता आणि झोप याच्यापासून सगळं त्यांचं शाळेमध्येच असायचं. बरोबर. त्यामुळे त्यांना कुठलंही बर्डन नव्हतं, की घरी जाऊन होमवर्क करा. नो होमवर्क. बॅगलेस स्कूल आणि एक्झामच्या वेळेला पण नो टाईम टेबल. हो. आली की जो पेपर माझ्या हातात यायचा तो मी टीचर्सना द्यायचे आणि ती एक्झाम त्या दिवशी व्हायची. सो अच्छा. अशा पद्धतीने आम्ही ती शाळा करत होतो. पण काही गोष्टी अशा झाल्या की त्याच्यामुळे आम्हाला थोडं बॅकआउट व्हायला लागलं आणि आम्ही ती शाळा बंद केली. जवळजवळ त्यावेळेला माझी स्ट्रेंथ पण भरपूर होती. 6th स्टँडर्डपर्यंत आम्ही नेली ती स्कूल नॅचरल ग्रोथप्रमाणे. सेम नावाने होती संस्कार? हां, गुरुकुल नावाने गुरुकुल. होती कारण बरं. बिकॉज इट वॉज अ गुरुकुल कॉन्सेप्ट. मग ती 7 to 7 या कॉन्सेप्टच्या अंडर हां, होती? पण सकाळी तेवढी 7? नसायची आमची. अच्छा. 8:30 ते 4 अशी असायची आमची. अच्छा. ओके. पण तरी भरपूर वेळ होता आणि त्याच्यात जेवण आणि हे हो. होतं मुलांचं. कारण गुरुकुल ही कन्सेप्टच अशी आहे येस, येस, स्कूल्सची, येस. की सकाळी 7 ते संध्याकाळी 7 म्हणून आम्ही ते इन्क्लुडिंग. गुरुकुलच नाव दिलं होतं त्याला. करेक्ट. बरोबर. त्यामुळे तर ते खूप आणि तो आमचा तो कॉन्सेप्ट आहे आणि तो जो प्रोग्राम आहे तो प्रूव्ह झाला होता. पण समहाऊ आम्हाला त्याच वेळेला ते बॅकआउट व्हायला लागलं आणि आम्ही ती बंद केली त्यावेळेला. ओके. हां. आणि मग प्री प्रायमरी तर आमची कंटिन्यू होतीच. चालूच होती. 2-3 ठिकाणी होती आमची त्यावेळेला. करेक्ट. आणि सगळ्या ब्रँचेसमध्ये सगळ्या ठिकाणी मी एका दिवसात 3 तासात त्यावेळेला मी 3ही ठिकाणी जाऊन किती यायचे. ब्रांचेस होत्या? 3 तर होत्या आमच्या 3 होत्या. प्री प्रायमरीच्या. अँड देन कोविड गॉट हिट, राईट? सो येस. तो कोविडमध्ये एक सगळ्यांनाच बराच फटका बसला. नक्कीच. आणि तू आपलं जेव्हा बोलणं चाललं तेव्हा तू म्हटलीस की कोविडमध्येच जी काय झाली ती सिच्युएशन डाऊन झाली. सो त्याच्याबद्दल बेसिकली इट इज व्हेरी हार्ड टू एक्सप्रेस द फिलिंग. येस, येस, बट येस. त्याच्याबद्दल काय सांगशील? कोविड हे एकदम ॲब्रप्टली आलेली गोष्ट होती सगळ्यांच्याच आयुष्यात. खरं आहे. काहीतरी आपली कॅल्क्युलेशन्स असतात, आपण त्याप्रमाणे चालत असतो आणि अचानक अशी कुठली गोष्ट आली की जिथे सगळं एका दिवसात ठप्प झालं. बाहेर पण पडायचं नाही घराच्या, अशी सिच्युएशन झाली. एवढी लहान मुलं, त्यांचा एज ग्रुप माझ्याकडे होता. ते ऑनलाईन त्यांची शाळा पण त्यावेळेला कठीण होती. बरोबर. सो अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये माझं त्यावेळेला स्कूलच्या ॲडमिशन्स पण कमी झाल्या. खूप कमी झाल्या म्हणजे. आणि सिन्स माझ्या पहिल्या म्हणजे बिझनेस किंवा शाळा चालवण्याच्या लग्न झाल्यापासून पहिल्या दिवसापासून माझे मिस्टर हे कायम माझ्या बरोबरीने काम करत होते आणि काही वर्ष ते जॉब करत होते, पण नंतर शाळा वाढल्यावर त्यांनी जॉब पण सोडला होता. सो कोविड सिच्युएशनमध्ये आम्हाला ते जास्त हिट झालं ॲक्च्युली. कारण मग म्हणजे काही तसा सोर्स ऑफ इन्कम राहिला नाही आमचा. आणि जी काय मुलं होती थोडी थोडकी त्याच्यावर काय आमचं घर चालणं शक्य नव्हतं. बरोबर. पण माझं मुळातच एक जिज्ञासू वृत्ती म्हणा किंवा काय, असं मी असं शांत कधीच बसत नाही कुठल्याच पॉईंट ऑफ टाईमला. सो असं तिथे पण नाही बसलो आम्ही. म्हटलं ठीक आहे, ह्याच्यातून पण आपल्याला काहीतरी मिळेल, काहीतरी सापडेल, काहीतरी करू. बरोबर. मग म्हटलं पण आता काय करायचं, कारण इतकं आम्हाला तेव्हा कॉम्प्युटरचं पण इतकं नॉलेज नव्हतं आणि तरी बेसिक माझा खूप पूर्वी म्हणजे अगदी लग्नाच्या आधी माझा एक DTPचा कोर्स झालेला होता. त्या कोर्सच्या जोरावर आम्ही एक पूर्ण किट बनवलं याचं, आपलं कार्डबोर्डचं. बरोबर. जे युज्युअली बाहेर मार्केटमध्ये अगदी सर्रास मिळतं. तसं एक पूर्ण स्कूल किट बनवलं आम्ही. त्यात काय काय असायचं? त्याच्यात सगळ्या म्हणजे आत्ता मी हे योटॉईजच्या अंडर जे बनवते ते सगळं, म्हणजे टीचर्सना लागणारे टीचिंग एड किंवा डिस्प्लेच्या गोष्टी म्हणा किंवा गेम्स, असं एक कॉमन किट बनवलं आणि ते प्रिंट करून आणलं. एक कॉपी त्याची प्रिंट पण करून आणली पुन्हा.
पण नंतर विचार असा आला, इतके कॉम्पिटिटर आहेत, लाखो कॉम्पिटिटर आहेत ह्या गोष्टीसाठी. म्हटलं आपण नवीन सुरू करणार आणि ते सुद्धा कोविडसारख्या सिच्युएशनमध्ये. करेक्ट. सो आपल्याला आणि असं काही मार्केटिंग कसं करायचं वगैरे काहीच नॉलेज नव्हतं त्याच्यात. म्हणून मी तो विचार थोडासा स्थगित केला आणि अशी एक सिच्युएशन आली की मला एक गिफ्ट करायचं होतं एका आमच्याच रिलेटिव्हमध्ये. मग तेव्हा बाहेर जाण्याची काही सोय नव्हती, बाहेरून काही खरेदी करून आणावं म्हणून आम्ही एक ऑनलाईन बुक मागवलं, फॅब्रिक. अच्छा. आणि तिथून आमचं योटॉईज सुरू झालं. करेक्ट. मला तर त्याच्यावर यायचं आहे. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग की मला ते ऐकायचं आहे. सगळ्यात पहिले सांग, हे नाव कुठनं सुचलं आणि कोणाला सुचलं की यो टॉईज? नाही, हे सिम्पली म्हणजे आमच्या नावाचा अध्यक्षर असल्यामुळे आम्ही ते दिलेलं नाव आहे. अच्छा. बाकी त्याच्यात असा काही वेगळा थॉट नव्हता. आणि काहीतरी म्हणजे असं एक ह्याच्या आधीचा जो माझा व्यवसाय होता त्याच्यात कुठे आपल्या नावाची इन्व्हॉल्वमेंट काही नव्हतं. सो आता नवीन करताना आपण करावा अशा ह्याने आम्ही तो केला आणि नाव पण थोडंसं त्या ह्याला सुटेबल झालं त्या एज ग्रुपला. बरोबर. त्याने आम्ही ते कंटिन्यू केलं. बरोबर. तू आत्ता तर सांगितलंस की सुरुवात कशी झाली, तर आउट ऑफ नोवेअर कोविड ची सिच्युएशन आली आणि आता काय करायचं, तर योटॉईज त्यातनं बेसिकली ब्रँड क्रिएट झाला. पण मेनली तू म्हणलीस तसं एखाद्या व्यक्तीला गिफ्ट करण्यासाठी म्हणून तू करून बघितलंस. पण ही गोष्ट आपण कमर्शियली इतकी पुढे घेऊन जाऊ शकतो याचा विचार आला होता का कधी? तसा इनिशियली नव्हता. पण मी म्हटलं तसं की मला आणि एकदा एखादी गोष्ट करायची वाटली की ती पूर्ण करेपर्यंत मला काही चैन पडत नाही. सो आम्ही ते कोविड पिरियडच होता, ते मास्क बांधून वगैरे आम्ही सगळं मार्केटची R&D करायला सुरुवात केली. 6 महिन्यापर्यंत आम्हाला एकाही व्यक्तीने व्यवस्थित माहिती पुरवली नाही त्याची. म्हणजे त्याला कापड कुठलं आहे नुसतं. तर त्याच्या आधी माझ्या सुई दोऱ्याशी पण संबंध नव्हता कोविडच्या आधी. पण त्या अचानक त्याच्याशी संबंध आला. मग कापड माहिती असतात आपल्याला, पण हे कापड याला काय म्हणतात, त्याच्यावर प्रिंटिंग कसं होतं, अनेक गोष्टी होत्या. कारण भारतामध्ये फार कमी लोक अशी असतील की जे फॅब्रिक टॉईज बनवतात, राईट? सो मग त्याचं इन्स्पिरेशन म्हण किंवा त्याच्या रिलेटेड जर का अनुभवच नसेल इथे, तर मग त्याची माहिती मिळवणं किंवा त्याच्याबद्दलचा रिसर्च हा कसा केला? ते सुरुवातीला तर मी अगदी दुकानांमध्ये जाऊन हे कापड कुठलं आहे हो, इथपासून आमची तयारी होती. पण एकाच कापडाची मला असंख्य नावं सांगितलीत लोकांनी. म्हणजे मिसगाईड थोडक्यात केल्यासारखं किंवा प्रॉपर किंवा त्यांना तेवढं महत्त्वाचं वाटलं नाही मे बी. खूप 6 महिन्यानंतर आम्हाला ओरिजिनल बेसिक आमच्या कापडाचं नाव कळलं पहिली गोष्ट. अच्छा. आणि मग कुठलं कापड वापरतात? आम्ही जिथे प्रिंटिंग होतं त्यासाठी आम्हाला पॉलिस्टर कापड वापरायला लागतं. बरं. पण अपार्ट फ्रॉम दॅट बाकी सगळी टॉईज माझी कॉटन टॉईजमधली, कॉटन फॅब्रिकमधली. ओके. सो ह्याची फॅक्टरी आहे तुझी आता स्वतःची? हां, म्हणजे वर्कशॉप सच आहे आमचं. आणि आम्ही बऱ्याच माझ्या अंडर प्रिव्हिलेज ज्या वुमन असतात किंवा महिला असतात त्यांना घरी काम देतो आम्ही. त्या घरी काम घेऊन जाऊन मला फायनल प्रॉडक्ट आणून देतात. बरोबर. सो माझा फॅक्टरी सेटअप असा मोठा नाही आहे, पण बेसिक आहे. आणि आमच्या महिला मात्र खूप काम करतात. जवळजवळ 30 महिला माझ्याबरोबर काम करतात. अच्छा. म्हणजे वर्कशॉपमध्ये येऊन का तू? येऊन एक 3-4 जणीच करतात, पण बाकी सगळ्या घरी घेऊन जातात रॉ मटेरियल आणि आम्हाला फायनल प्रोडक्ट आणून देतात. बरोबर. सो कुठलंही प्रॉडक्ट आता समोर आपण डिस्प्ले केलेच आहे, लेट्स अज्यूम की हा एक हत्ती बनवायचा असेल, राईट? तर ह्याची सुरुवात बेसिकली कशी होते की त्याचं स्टिचिंग कसं केलं जातं किंवा त्याचं कटिंग कसं केलं जातं, ह्याच्याबद्दल सांग ना जरा. बेसिक मी म्हटलं जसं मला सुई दोऱ्याची पण माहिती नव्हती आणि मी डायरेक्ट त्याच्याच व्यवसायात पडले. पण काहीतरी जबरदस्त करायची इच्छा होती आणि काहीतरी वेगळं पाहिजे. तुमचं नाव काहीतरी दिसायला लोकांना तुम्ही पॉइंट आउट व्हायला काहीतरी असं तुमच्याकडे वेगळं पाहिजे की ज्याच्यामुळे लोकांना तुमच्याकडे बघावं लागलं पाहिजे. अशी पहिल्यापासून माझी ती शाळा चालवताना पण मी तेच हे केलं होतं की आपलं काहीतरी वेगळं पाहिजे की लोकांना आपल्याकडे यावं लागलं पाहिजे. तसंच याचा विचार झाला की मग हे तर बेसिक पहिले मी पुस्तक बनवलं क्लॉथ बुक, ते जमलं चांगलं. आणि मग म्हटलं आता आपण असंख्य गोष्टी बनवू शकतो. आता आपल्याला ते ट्रॅक मिळाला. येस. त्याच्यात माझ्याबरोबर अनेक वर्ष काम केलेली म्हणजे आधी प्रीस्कूलमध्ये आमची ऑफिस असिस्टंट म्हणून आणि अशी एक व्यक्ती म्हणजे हर्षदा नाव आहे तिचं.
ते आमच्या पूर्ण म्हणजे सगळे आमचे चढ-उतार किंवा ज्या काही गोष्टी आम्ही केल्या त्यात बरोबर. पूर्ण 100% मनापासून पार्टिसिपेट झाले आणि तिला थोडंसं शिवण येत होतं. ह्या हो. जोरावर आम्ही ते धाडस केलं, सुरू केलं. अगदीच धाडस होतं. खरंच मोठं धाडस होतं. पण नंतर ते होत गेलं, पिकअप होत हं. गेलं आणि आज माझी जवळ-जवळ 80 प्रॉडक्ट आमची क्या बात आहेत. 4 वर्षात आमची तेवढी प्रॉडक्ट झाली. तुझं जसे प्रत्येकाची स्पेशालिटी असते तशी हं. तुझी वन ऑफ द बेस्ट कलाकृती म्हण किंवा येस. तुला आवडत असलेली कलाकृती कुठली? बेस्ट म्हणजे की मी म्हटलं मगाशी तुला दाखवलं तसं सगळ्याच की बेस्ट आहेत नो हां. डाऊट. पण तसं एक आपल्याला आवडतं ना, की मला हां. हे सगळ्यात जास्त आवडतं. येस. तर माझ्या एका रिलेटिव्हनीच मला ते सांगितलं होतं, की असे ना ऑनलाईन याची बुक्स मिळतात, कुशन हां. बुक्स. ते तू ट्राय कर. ओके. हं. तर हं. मी तोपर्यंत मी पहिले जवळ-जवळ 100 विकेपर्यंत मी ते ऑनलाईन बघितले पण नव्हतं. अच्छा. पण मला तर ती आयडिया मिळाली तिथून. हं. मग म्हटलं ती कशी असावी एखादा फोटो मी बघितला असेल नो डाऊट. हं. पण मग परत त्यांनी केलंय तसं मी नाही बनवणार. अच्छा. मग हां. मग तुझं वेगळेपण येस. त्याच्यामध्ये तो काय होतं? कॉन्सेप्ट एक तर संपूर्ण बाहेर मिळते ती पूर्ण सिल्क आणि असं सिंथेटिक हां. मटेरियल असतं. तर मी आधी पहिली ती कॉटन फॅब्रिकमध्ये बनवली. आपण प्रेक्षकांना दाखवूच यात. हे बघा हे ते प्रोडक्ट आहे. हं. हे कुशन बुक आहे. बघताना ती सिंपल उशीसारखी हो, दिसते. ॲक्चुअली. पण म्हणजे बाहेरनं बघताना हे कळणार पण नाही की कळणार. इट्स अ बुक. येस, येस. त्याला ही छान फ्रिल दिली आहे म्हणजे आणि हां. झिप आहे आतमध्ये. ती झिप ओके. लागू नये म्हणून आपण फ्रिल लावलेली आहे. हां. मुलांना लागू नये म्हणून. थॉटफुल एकदम. आता हे विचारपूर्वक. उघडलं गेलं पाहिजे. ओके. उघडलं बाबा नशीब. हे बघा. हे असं ओह! आतमध्ये सगळं पूर्ण अच्छा. व्हेजिटेबल्स, फ्रुट्स. सगळे बेसिक इंटरेस्टिंग. इन्फॉर्मेशन जेवढी साधारण प्री-स्कूलची मुलं त्यांना शिकवलं जातं स्कूलमध्ये तेवढं हं, सगळं हं, हं. आहे. आणि आता ही नॉर्मल उशी केलेली आहे आपण. पण हीच हं. उशी आपण कस्टमाइज पण करतो. ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये काय-काय चेंजेस जिथे होतात? लहान मुलाचा इथे फोटो पण येतो, नाव येतं. ओके. आतमध्ये त्यांचे फॅमिलीचे फोटोज येतात इथे. हो. सो मुलांना ते पर्सनलाइज झालं की खूप आवडतं. आणि म्हणजे ते आपलं असतं त्यामुळे मग ते जास्त बघतात. राइट. म्हणजे एकदा घेतलं की कमीत कमी 4 ते 5 वेळा दाखवायचं असंच त्यांचं असतं. अच्छा. हां. सो हे साधारण 4 वर्षापासून पुढे अंदाजे? नाही. हे अगदी 1 वर्षापासून पहिल्या ओह! वाढदिवसाला भरपूर लोकं देतात. अच्छा. कारण हल्ली सगळ्याचीच घाई असते ना, त्यामुळे अभ्यास लवकरच सुरू होतो हल्ली. सो 1 वर्षापासून 4 वर्षापर्यंत कोणालाही आपण हे गिफ्ट बरं. करू शकतो. आणि तू म्हटलीस तसं आणि कस्टमाइज म्हणजे नाव पण कस्टमाइज नाव, होतं? फोटो सगळंच होतं. त्याला प्रिंट ओके. होतं. अँड विथ डिफरंट कलर्स येस. ह्याच्यामध्ये. सो किती कलरमध्ये अवेलेबल आहे ते? जवळ-जवळ 5 ते 6 कलर्स आणि डिझाईन्स आहेत माझ्याकडे. हं. त्याच्यात होतं म्हणजे पेरेंट चूज करतात त्यांना जे पाहिजे ते आणि त्याप्रमाणे आपण त्यांना करून देतो. बरोबर. अमेझिंग. काय जबरदस्त येस, प्रॉडक्ट होतं ते. येस. अजून थँक कुठली यू. तुझे स्पेशालिटीज आहेत जरा दाखवू शकशील का? अजून मी मगाशी म्हटलं तसं माझं पहिलं प्रॉडक्ट हां. जे हो. मी जसं ऑनलाईन मागवलं होतं हां. आणि अजून सुद्धा म्हणजे भारतात हे बनवणारे खूप कमी आहेत. बरोबर. आपल्याकडे मॅक्झिमम या गोष्टी इम्पोर्टच होतात. नाही हा प्रश्न मला मगाशी पण आला होता, की जेव्हा आपण असे काही थोडे आउट ऑफ द बॉक्स विचार येस, करून जेव्हा येस, गोष्टी येस. बनवायचा प्रयत्न करतो, तेव्हा पहिले डोक्यात आपल्याला चायनीज मार्केट येतं आणि अगदी. त्याचा इम्पॅक्ट कितपत पडला आणि त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये जेव्हा तू मॅन्युफॅक्चरिंग सुरुवात केलीस, येस. तेव्हा चॅलेंजेस आले होते का? आत्ता तरी अजून तितकी कॉम्पिटिशन म्हणजे माझं तितकं एक्सपान्शन रादर झालं नाही. डायरेक्ट त्यांच्याशी कॉम्पीट करणं एवढं. राइट. उलट आमचा म्हणजे एक इंडियन मार्केट म्हणून हं. इथे बनवणारे आता निर्माण व्हायला लागले. कारण गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसीज आहेत. त्याच्यामुळे आता खेळण्यांना इंडियन म्हणजे इथल्या इथे बनवण्यासाठी गव्हर्नमेंटचा खूप सपोर्ट मिळतो हल्ली. बरोबर. सो त्याच्या अंडर आता आपल्या भारतात पण भरपूर गोष्टी तयार व्हायला लागल्यात. तरी पण अजूनसुद्धा एक 60% गोष्टी या बाहेरून येतात.
बरोबर. पण आम्ही त्याला एक अपॉर्च्युनिटी, आम्हाला ते गुरुसारखे आहेत की त्यांच्याकडून आम्ही बऱ्याच गोष्टी बेसिक, कारण त्यांचं वर्षानुवर्ष त्याच्यावर सगळ्या गोष्टी करून झालेल्या आहेत काय आणि ते आम्हाला गाईडलाईन त्यांची मिळत राहिली. बरोबर. आणि आता ऑफकोर्स आपल्या भारतातल्या लोकांना बाहेरून इम्पोर्ट करण्यापेक्षा आपल्याकडून त्यांना स्वस्त घेतलेलं पडतात, चांगलं. स्वस्त पण पडतात. त्यामुळे मग ते बरोबर. आता बरेच लोक आता हे घ्यायला लागले. करेक्ट. बॅक टू द प्रॉडक्ट. येस. हे पिक्चर बुक आहे. हां. हे पूर्ण कापडाचं बनलेलं आहे. राईट. कारण त्याच्यावर आपण हे कागदात बघतो बऱ्याच येस वेळेला. येस. आणि मुलं काय आहेत, मुलांना ना त्यांच्यामध्ये एक सायंटिस्ट असतो, ॲक्च्युली संशोधक असतो. त्यांना कुठलीही गोष्ट दिसली की ते पहिले पाडून बघतात, हो. ते टाकून बघतात, आपटून बघतात, त्यांचा आवाज घेऊन बघतात. ह्या स्टेजेस आहेत. अच्छा. पूर्ण त्याचं इन्व्हेस्टिगेशन करतात ते. आणि मग आता हे काहीच फाडता बिडता येत नाही. मग मग हळूहळू ते चित्र बघायला. हां. आधी त्याचं पूर्ण Interesting. डिसेक्शन होतं. तर त्याच्यासाठी ही बनवली गेलेली आहेत की हे कुठेही फाटत नाही आणि मूल प्रत्येक गोष्ट तोंडात घालतं. कारण ही ही पुस्तकं आहेत ती अगदी 3 महिन्याच्या बाळापासून आपण हातात देऊ शकतो त्यांच्या. राईट. जिथे त्यांना फक्त कलर्स आत्ता कळणार आहेत, पिक्चर काही कळत नाहीत त्यांना, पण कलर्सकडे ते अट्रॅक्ट होतात. आणि त्यांचे हात हलत असतात, त्यामुळे त्याला एक क्रिंकलिंग साऊंड आहे. हां. येस. त्याच्यामुळे मुलं त्याच्यात एंगेज राहतात. बरोबर. आणि ऑफकोर्स ते तोंडात घालतात, पण तोंडात जरी घातलं तरी कम्प्लिटली वॉशेबल आहेत. ओके. आणि हे अजिबात हार्मफुल नाहीत. पण कलर्स पूर्ण कलर्स नॉन टॉक्सिक असे कलर वापरलेले आहेत. ते कितीही म्हणजे जवळजवळ 50 वेळा हे वॉश करून सुद्धा हे कलर असेच राहतात. सो कारण मी म्हटलं तसं मी लहान मुलांमध्येच काम केलेलं आहे, त्यामुळे त्याच्यातले हॅझार्ड्स मला पहिले लक्षात घेऊनच काम केलेलं आहे. बरोबर. कारण मुलं तोंडात घालतात हे, किंवा आम्ही शाळेत सुद्धा म्हणजे दर शनिवारी आमचा कार्यक्रमच असतो की सगळी खेळणी धुवून टाकणे. हां हां. कारण इन्फेक्शन्स होतात मुलं, आणि त्यात ती प्लास्टिकची. पूर्वी मला पण पर्याय नव्हता, त्यामुळे आम्ही बाहेरूनच आणत होतो. बरोबर. पण एक असा काहीतरी चांगला पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून आपण याचा नक्की विचार केला. आता तू नर्सरी स्कूलमध्ये ह्याचा पुरेपूर वापर. माझं रादर कुठलंही, कारण एज ग्रुप सेम आहे. माझा एज ग्रुप चेंज नाही झालेला, कारण ही टॉईज आम्ही फक्त 0 to 6 एजसाठीच बनवतो. ओके. त्याच्या पुढे बनवत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट नवीन तयार झाली की पहिले ती शाळेमध्ये वापरून बघणे की ती एज अप्रोप्रिएट आहे की नाही, की मुलांना त्याचा खरंच बेनिफिट होतोय की नाही. सो या दृष्टीने आम्ही ते करून बघतो आणि तिथून मगच आम्ही ते बाहेर मार्केटमध्ये पाठवतो. करेक्ट. सो हे एक आहे. आणि ह्याच्यात हे पण तसंच एक पुस्तक आहे, पण हे आपल्या मराठी भाषेत. क्या बात आहे. कारण रिजनल लँग्वेजमध्ये तर अजिबात ही पुस्तकं मिळत नाहीत अजूनसुद्धा. त्यामुळे आम्हाला ऑल ओव्हर इंडिया याची मागणी आहे. कारण म्हणजे तामिळनाडूमधून फोन आले, कलकत्त्यातून, की आम्हाला आमच्या लँग्वेजमध्ये लँग्वेज. मग तसे पण बनवून दिले? अजून आम्ही दिलेलं नाही, कारण शेवटी एक त्याचं स्क्रिप्ट आपल्याला माहिती नाही. म्हणजे त्यांनी जर ते करून दिलं तर आम्ही बनवून देऊ शकतो. करेक्ट. ही सगळी आपली पारंपरिक मराठी बडबडगीत आहेत, त्याच्यावर बनवलेली गाणी आहेत, पुस्तकं आहेत. अमेझिंग. आणि त्याच्यात खाली गाणं लिहिलं आहे. आता हल्ली आईला ते गाणं माहिती असेल की नाही माहिती नाही, म्हणून ते वाचण्यासाठी खाली गाणं पण लिहिलेलं आहे. आणि अशी मराठी भाषेत पण आपण आता पुस्तकं तयार केलेली आहेत. अजून कुठले प्रोडक्ट आहेत? मला खूपच मजा येते. अजून हे शाळा, नॉर्मली आता शाळांसाठी आम्ही खूप गोष्टी बनवलेल्या आहेत, म्हणजे शाळेत वापरण्यासाठी. असं प्री-स्कूल मी वर्षानुवर्ष चालवल्यामुळे त्यातल्या बारीक सारीक गोष्टी मला माहिती आहेत. बरोबर. की कुठलीही गोष्ट आपण मुलांना ही अशी समोर घेऊन दाखवायला लागलो की मुलं अशी आपल्या आजूबाजूला येऊन बसतात. ओके. आणि त्यांना ते हातात हवं असतं. सो हे कार्ड सारखं आहे का? म्हणजे सिंगल कार्ड आपण म्हणू शकतो. हां, फ्लॅश कार्ड. फ्लॅश कार्ड असे जवळजवळ त्याच्या मागे इन्फॉर्मेशन पण आहे. येस. एका पूर्ण आमच्या प्री-स्कूल किटमध्ये जवळजवळ 100 कार्ड आम्ही देतो. वेगवेगळ्या टॉपिक्सवर, म्हणजे फ्रुट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत. सो इथे पुढे पिक्चर आणि मागे त्याची इन्फॉर्मेशन. अच्छा. असं. सो आणि मुलांना ते हाताळायचं असतं. जेव्हा टीचर ते खूप मेहनत करून बनवते तेव्हा ती मुलांना हातात देत नाही ते, का तर ते फाटेल कागदाचं असल्यावर. मग अल्टिमेट युजर जो आहे त्याला त्याचा आनंद मिळतच नाही. आणि आत्ता जी नवीन NEPची जे सिस्टीम आली आहे, येऊ घातलं आहे जे करिक्युलम, त्याच्यात मुलांनी सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करणं स्वतः आणि त्या शिकणं. बरोबर. सो त्याच्यासाठी हे अगदी बेस्ट आहे की मुलांना हे आपण हातात देऊ शकतो, त्यांनी काहीही केलं तरी त्याला काही होणार नाही. सो अशा पद्धतीने ते बनवलेत आणि मग मुलांना ते हातात घेतल्यावर त्यांची क्युरिओसिटी जाते आणि त्यांना आनंद होतो. बरोबर. सो त्या उद्देशाने ही आपण कापडाची खेळणी बनवलेली. ही पण आमची छोटी याची कार्ड्स आहेत, टॅक्टाईल कार्ड्स म्हणतो आपण त्याला.
लेटर्स सो इथे एक टेक्स्चर्ड असं लेटर दिलंय ते मुलांनी त्याच्यावरून फिंगर मूव्ह केलं की त्यांना तो ट्रेसिंगचा सेन्स येतो, त्याचा स्ट्रोक कळतो आणि बॅक साईडला त्याचं पिक्चर आहे. अशी A to Z ची 1 to 10 नंबर्स असे थोडक्यात जे करिक्युलम त्यांचं आहे त्याच्यात मॅक्झिमम गोष्टी आपण याच्यात बनवले. बरोबर बरोबर आणि खूप विचार केलेला आहे. बरोबर. किंवा हा एक आहे, हा ऍक्टिव्हिटी फोल्डर म्हणतो आपण याला. ह्याच्यात सगळ्या बेसिक स्किल्स मुलांची डेव्हलप करण्यासाठी हे मुलांना बटन स्वतःच्या कपड्यांची बटणं काढता घालता येत नाही का तर तो तेवढा कंट्रोल त्यांच्या मसल्समध्ये नसतो. बरोबर. सो हे करून करून त्यांच्यात तो डेव्हलप होतो आणि मुलं मग पुढे रायटिंगला तयार होतात. किंवा हे वेगवेगळ्या प्रकारच्या अटॅचमेंट आणि ह्या सगळ्या अटॅचमेंट मुलांना त्यांच्या स्कूल बॅग्सना म्हणा किंवा ड्रेसेसना हे वापरायला लागतात. बरोबर. सो हे खूप कठीण आहे पण हे सगळ्यात शेवटी आणि हे बघा हे झिपिंग हे सगळं ऑपरेटिव्ह आहे आणि हे मुलं करू शकतात आणि प्रत्येक गोष्ट ऑपरेट करताना ही ग्रीप फॉर्म करावी लागते तेव्हाच तिला ते ऑपरेट करता येतं. सो ह्या गोष्टी रोज रोज करून करून ते त्यांच्यातलं स्किल मास्टर करतात. आणि म्हणून आता हे करू नये म्हणून हल्ली लोक वेल्क्रोचे शूज असतात त्यांना म्हणून मग पहिलीपर्यंत मुलांना शूजची लेस बांधता येत नाही. सो मग अशा ठिकाणी ह्या गोष्टीचा उपयोग होतो. हे सगळे सेल्फ हेल्प स्किल्ससाठी बनवलेला हा फोल्डर आहे. सुपर सुपर. सो अशा अनेक गोष्टी आहेत, मी दाखवल्या तर खूप वेळ जाईल पण एक शेवटचं दाखवते जस्ट. सो आताच्या हल्लीची प्री स्कूल्स आहेत ते खूप डेकोरेटिव्ह असतात. पूर्वी कसं म्हणायचं एक फळा आणि एक खडू याच्यावर शाळा चालते आणि एक आता तशी चालत एक मास्तर. आता अशी चालत नाही शाळा. आता त्याला खूप एक फिजिकल सेटअप त्याचा खूप डेकोरेटिव्ह असावा लागतो. सो मग टीचर्सना खूप काम करावं लागतं या सगळ्या गोष्टीसाठी आणि मग सतत त्या कुठे कुठे काही वॉल हँगिंग्स लावा किंवा काही डेकोरेट करा, सगळ्या वस्तू सतत बनवायला लागतात. बरोबर. तर तो पण टीचरचा ताण कमी होण्यासाठी आम्ही हे वॉल मोबाईल्स आहेत हे बोथ वेज आहेत, हे कुठेही तुम्ही क्लासरूममध्ये हँग करू शकता. सो ही सुद्धा टॉपिक वाईज जवळजवळ 100 पिक्चर्स आपण त्यांना देतो. सगळे त्यांचे टॉपिक्स कव्हर केलेले असतात आणि अशा डिस्प्लेच्या पण भरपूर गोष्टी आहेत, त्यांचे चार्ट्स असतात. थोडक्यात एक प्रीस्कूल चालवायला जेवढ्या गोष्टी वर्षभर लागतात तेव्हा सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यात बनवलेल्या. जेव्हा तू हे बेसिकली तुझ्या शाळेमध्ये इम्प्लिमेंट केलंस तेव्हा फुल फ्लेज प्रॉडक्ट्स रेडी झाले तेव्हा पेरेंट्सचा रिस्पॉन्स कसा होता? 100% म्हणजे हे कधी कोणी बघितलेलंच नाही. म्हणजे हे इतकं युनिक आहे ना की अजून हे मार्केटमध्ये तुम्हाला बघायलाच मिळणार नाही. आता जस्ट एक हे राहिलं दाखवायचं. हे आता आमचे रायटिंग पॅटर्नचं हे आहे, बेसिक पॅटर्न्स मुलांना इनिशियली जे शिकवतात ते. सो ह्याच्यात ही फॅब्रिकचीच पेन्सिल आहे आपण बनवलेली. म्हणजे पुन्हा त्याचाच विचार आहे की कुठेही लागू नये किंवा ते हरवू नये आणि ह्याला पण टेक्स्चर आहे. सो ह्याच्यावरून आयदर मुलं फिंगर मूव्ह करू शकतात किंवा ह्या पेन्सिलने. सो याने त्यांची ती ग्रीप तयार होते हळूहळू. सो असे बेसिक रायटिंग पॅटर्न सुद्धा आपण त्याच्यात तयार केले आहेत. म्हणजे बारीक सारीक मी म्हटलं तसं मी वर्षानुवर्ष हे केलं आणि हे सगळं लाकडामध्ये वगैरे मिळतं पण दोन मुलं एकत्र आली की त्याच्यात म्हणजे हॅझार्ड्स खूप असतात. ॲक्च्युली ते एकमेकांना मारू शकतात किंवा ते हार्डवूडचं नसतं ना, त्याचं ते नॉब्स वगैरे निघतात आणि मग ते अक्षरशः म्हणजे मी सुद्धा स्वतः ते खूप खरेदी केलेलं आहे आणि अनेक गोष्टी माझ्या अशा दर वर्षाला सायडिंगला पडायच्या का तर ते आणि पुन्हा मुलं तोंडात पण घालतात. सो त्या सगळ्यावर विचार करून ही प्रोडक्ट्स आपण बनवले. ही मार्केटमध्ये अजून कुठेही आलेली नाही किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्हाला फार रेअरली ती सापडतील. सो आणि या क्वालिटीची ऑफकोर्स क्वालिटी म्हणजे तुम्ही एकदा घेतलं की 5 वर्ष बघायची गरज नाही कमीत कमी. म्हणजे कालच आम्हाला आम्ही जे पहिलं किट दिलं एका शाळेला पुण्यातल्याच त्यांनी कालच आम्हाला फीडबॅक दिला की गेली 4 वर्ष आम्ही ती तुमची टॉईज वापरतोय आणि अजून तशीच आहे. म्हटलं आता ह्याचा व्हिडिओ आम्हाला द्या म्हणजे आम्हाला त्याचं काहीतरी पुढे पण म्हणजे असे फीडबॅक्स आहेत आणि दे आर हॅपी. मग तू ह्याचं मार्केटिंग कसं करतेस म्हणजे मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचावं किंवा लोकांनी ते विकत घ्यावं? ह्याच्या रिलेटेड तुझे डिटेल्स हे तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकूच. बट मग ओव्हरऑल मार्केटिंग कसं करतेस तू? ओव्हरऑल आत्ता तर आमचं बरंचसं 1 to 1 आम्ही जाऊनच नाही आणि प्रत्यक्ष आम्ही जाऊन दाखवूनच करतो. माझे मिस्टर हे काम अगदी खूप चांगल्या पद्धतीने करतात त्यांची म्हणून म्हटलं त्या सगळ्या घरचा सपोर्ट असल्याशिवाय 100% हे एम्पायर उभं करणं पॉसिबलच नाही. आणि ते तेवढे जेन्युइनली म्हणजे खरं तर हे माझं पॅशन आहे, त्यांची आवड नाहीच आहे, त्यांची वेगळीच आहे आवड पण तरी सुद्धा ते जेन्युइनली याच्यात 100% डिवोटेडली काम करतात. भयंकर हार्डवर्कर आहेत. त्यामुळे मग आणि सध्या आम्ही असंच करतोय. डिजिटली आमचा प्रेझेन्स आत्ता अजून खूप कमी आहे पण आता तो होईल सुरू म्हणजे हळूहळू
त्याच्यामध्ये Yes. सुधारणा होत म्हणजे जाते. आता पुण्यात भरपूर बऱ्याचशा रिनाऊंड स्कूल्सने आमची ही Correct. टॉईज वापरायला सुरुवात केली. करेक्ट. सो हम्म. 30 वर्षांचा ॲज अ एंटरप्रिनर स्कूलिंगच्या सेक्टरमध्ये Yes. आणि आता या टॉईज Yes. टॉईज ब्रँड आणि Yes. या भागामध्ये एंटरप्रिनरशिप हम्म. या दोन गोष्टींमध्ये सिमिलॅरिटीज असल्यामुळे हम्म. कदाचित तू ते पुढे चांगल्या पद्धतीने घेऊन जाऊ 100%. शकशील. त्याच्याविषयी काय सांगशील? मी म्हटलं जसं जेव्हा शाळा चालवत होते तेव्हा सुद्धा मी बारीक सारीक कुठून कुठून शोधून आणत होते. म्हणजे कुठेही ट्रिपला जरी गेलं तरी काहीतरी हे मला शाळेसाठी पाहिजे अशा हम्म. गोष्टी शोधून आणलेल्या. पण बियॉन्ड दॅट अजून सुद्धा काही अशा गोष्टी आहेत. आता मी म्हटलं जसं डिजिटल मीडिया आपल्याला भरपूर ओपन आहे. हो. सो आपल्याला आउट ऑफ इंडिया ज्या गोष्टी पण चालतात, ज्या हम्म. आपल्याकडे अवेलेबल नाहीत पण ज्या युजफुल आहेत, हम्म. अशा गोष्टींचं पण भरपूर एक्सपोजर आहे. बरोबर. सो जे आपल्याकडे दुकानांमध्ये पण मिळत नाही त्याच गोष्टी मॅक्झिमम बनवण्याचा प्रयत्न असतो. हम्म. आणि ते केवळच मला म्हणजे आवड आहे त्याची म्हणूनच करू शकतो. करेक्ट. म्हणून मी शाळा पण कधी अशी प्रोफेशनली म्हणजे हम्म. ॲज अ बिझनेस नाही चालवली. हम्म. तसंच आता हे ॲज अ बिझनेसच सुरू केलं आहे मी. पण ह्याच्यात एक पॅशन आहे. नुसतं करायचं म्हणून म्हणजे ते कुठलं तरी एक प्रॉडक्ट बघितलं त्याचं तसंच्या तसं कॉपी केलं आणि बनवून विकलं असं कधीच करत नाही. हम्म. 100% ते मुलांपर्यंत गेलं पाहिजे, मुलांसाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे हाच थॉट पहिला असतो त्याच्यामागे. हम्म. आणि तो आम्हाला तिथे आमची शाळा असल्यामुळे ते करायला पण मिळतं सगळं. Correct. आणि आम्हाला लगेच त्याचे रिपोर्ट्स मिळतात आणि त्याप्रमाणे मग आम्ही पुढे फीडबॅक्स जातो. मिळतात. करेक्ट. तर ॲक्च्युली आता बोलता बोलता माझ्या एक डोक्यात थॉट आला की तू हे टॉईज वगैरे सगळे दाखवलेस आम्हाला, Yes. वेगवेगळे टॉईज कसे बनतात हेही सांगितलेस. पण हे कुठल्या कुठल्या स्कूल्समध्ये वापरले जाऊ शकतात? बेसिकली सगळ्या प्रीस्कूल्सला तर हे चालतंच. हम्म. कारण त्या नॉर्मल स्कूल मुलांच्या दृष्टीनेच ते बनवलेले आहे. हम्म. ॲट द सेम टाईम डे केअर सेंटर्सना चालतं. ओके. कारण हल्ली जी मुलं बरीच डे केअरमध्ये असतात त्यामुळे तिथे पण ते उपयोगी पडतं. हम्म. आणि सगळ्यात महत्त्वाचं जो अगदी महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे स्पेशल स्कूल्स. हम्म. की जी स्पेशल नीड्स असलेली जी मुलं आहेत हम्म. त्यांच्यासाठी, कारण त्यांच्या गरजा खूप वेगळ्या आहेत बरोबर. आणि त्यांना हँडल करणं पण खूप वेगळ्या पद्धतीने करायला लागतं. सो अशा ठिकाणी ही कापडाची खेळणी खूप महत्त्वाची आहेत. हम्म. आणि तिथे पण ते त्यांचं चुईंग वगैरे तोंडात घालणं वगैरे खूप असतं. बरोबर. त्यामुळे तिथे म्हणजे मला बऱ्याच अशा म्हणजे जे चाइल्ड किंवा स्पेशल एज्युकेशनिस्ट आहेत किंवा त्यांचे डॉक्टर्स आहेत त्यांनी बऱ्याच लोकांनी मला कॉन्टॅक्ट केला आहे की त्यांच्यासाठी ही त्या मुलांसाठी ही खेळणी खूप त्यांना उपयुक्त वाटतात. हम्म. आणि काही लोक आता वापरत आहेत पण. बरोबर. त्यामुळे बऱ्याच म्हणजे एक 8-10 स्पेशल स्कूल्सना पण आम्ही काही कस्टमाइज करून दिली, काही डायरेक्ट दिली. त्याचा इम्पॅक्ट मे बी होत असेल 100% त्यांच्या होतं. ओव्हरऑल Yes. रुटीनवर आणि Yes, त्यांच्या थोडंसं आयुष्यावर. कस्टमायझेशन करायला लागतं कारण हां. ह्याचे हे कलर ब्राईट कलर्स असतात नॉर्मल मुलांना आपण जे देतो ते. त्याच्याने काही घाबरण्याचे वगैरे प्रकार घाबरणं नाही पण त्यांचं कसं त्यांचा फोकस एका ठिकाणी होण्यासाठी बाकीची कलर स्कीम त्यांना वाईल्ड लागते थोडीशी. अच्छा. मग ती तशी आम्ही त्यांना करून देतो. ओके. हां, म्हणजे मग त्यांचा फोकस आता हे समजा पिक्चर आहे तर ह्या पिक्चरवरच त्यांचा फोकस व्हायला पाहिजे. आता इथे बाजूला पण भरपूर ब्राईट कलर कलर आहेत. आहे. हां, हां, हां. सो ते नकोय त्यांना. अच्छा. सो अशा पद्धतीने आम्ही त्यांना ती बनवून व्हेरी देतो. थॉटफुल. हां. Amazing. स्पेशल स्कूलला तर हे फारच गरजेची गोष्ट आहे. सो जेव्हा तुझा हा बिझनेस तू चालू केलास तेव्हा बऱ्याच लोकांनी तुला अप्रोच केला असेल फॉर कोलॅबोरेशन थिंग की Yes. आमच्यासोबत काम करा, Yes. आमच्यासोबत हा बिझनेस पुढे न्या. हम्म. सो त्याच्याबद्दल काय सांगशील? मुळात हा सुरू झाला तेव्हाच एका थॉटने झाला की ज्या अंडर प्रिव्हिलेज्ड वुमन असतात, महिला असतात. कारण ती सिच्युएशन कोविडची अशीच होती की आमच्या टीचर्स आणि आमचा नॉन टीचिंग स्टाफ, टीचर्सनी कसं सर्वाईव्ह केलं पण नॉन टीचिंग स्टाफचं हे पूर्ण हातावरचं पोट असतं. करेक्ट. सो त्या व्यक्तींसाठी, त्या मावश्या आमच्या शाळेतल्या ज्या होत्या त्यांच्यासाठी हा बिझनेस सुरू झाला. आणि नंतर तो पिकअप आला आणि त्याची गरज पण मला जाणवली की खरंच ह्या महिलांना असं काही आपण काम दिलं तर आपण त्यांना सक्षम बनवू शकतो. आणि मग आम्ही वेगवेगळे बचत गट किंवा अशा संस्थांना कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली की ज्यांच्याकडे अशा बऱ्याच महिला आहेत किंवा अगदी खेडेपाड्यातल्या जिथे काही पोचत नाही, त्यांना त्या अपॉर्च्युनिटीज मिळणं कठीण आहे. सो त्या संस्थांमार्फत त्या आदिवासी पाड्यांवरच्या महिला त्यांना आम्ही तिथे जाऊन ट्रेनिंग दिलं आणि त्यांना मग आता त्या रेग्युलर आम्ही त्यांना रॉ मटेरियल पाठवून त्या आम्हाला फिनिश प्रोडक्ट पाठवतात. बरोबर. आणि त्यांच्यामध्ये एक अवेअरनेस आणि एक कॉन्फिडन्स डेव्हलप झाला की चला आम्ही पण काही करू शकतो.
बरोबर. आणि अशा खूप आता महिला आम्हाला जॉईन झाल्यात किंवा अजून नवीन सुद्धा कोणाला करायचं असेल तर आपण बरोबर. ती अपॉर्च्युनिटी त्यांना आणि देतो. पॉडकास्ट बघूनही बरेच Yes. लोक तुला अप्रोच करतील Yes, या नक्की. माध्यमातून नक्की. टॉईज विकत घेण्यासाठी सुद्धा Yes. प्लस कोलॅबरेशनसाठी सुद्धा. नक्कीच. तर आणि आम्हाला जेवढं माहिती आहे आमच्या टीमने जो रिसर्च केला त्याच्यानुसार सगळ्यात पहिले महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आणि असे अनेक पुरस्कार तुला Yes. आतापर्यंत मिळाले. तर त्याच्याबद्दल तुझं मनापासून कौतुक आणि अभिनंदन. Thank you. तर या पुरस्कारांच्या अनुभवाबद्दल काय सांगशील? येस. मुळात हे कॉन्सेप्ट खूप वेगळा आहे. म्हणजे हा कॉन्सेप्ट नाही. त्यामुळे पहिलाच मला जो पुरस्कार मिळाला तो बेस्ट कॉन्सेप्ट ऑफ द इयर म्हणूनच मिळाला. वा. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानचा. आणि तो सायंटिस्ट आपले थोर सायंटिस्ट जे आहेत अनिल काकोडकर सर त्यांच्या हस्ते मिळाला. म्हणजे वा. ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की आपण काहीतरी करतोय आणि त्याला रेकग्नाइज म्हणजे ते रेकग्निशन मिळतंय. करेक्ट. ह्याच्यात म्हणजे ती पहिली स्टेप. मग पुढे आम्हाला त्याच्यातून अजून मोटिवेशन मिळालं की चला आपण नवीन काहीतरी करतोय तर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचवता येईल. मग अजून जोमाने आम्ही काम सुरू केलं आणि त्याच्याच अंडर आम्हाला मला एक महाराष्ट्र शासनाचा पण यशस्वी उद्योजिका म्हणून पुरस्कार मिळाला मागच्या वर्षी 2024मध्ये. आणि त्याच्यात सुद्धा तो म्हणजे पूर्ण गव्हर्नमेंटच्या पूर्ण सेक्टरनीच दिलेला असा होता. वा. नीलम गोरे ज्या आपल्या आहेत त्यांच्याकडून मला तो मिळाला. आणि पुन्हा म्हणून म्हटलं की काम तर आपण करतच असतो पण त्याला रेकग्निशन मिळालं त्यांनी मोटिवेशन मिळतं आणि अजून काहीतरी नवीन काहीतरी करण्याची ऊर्जा मिळते. आउट ऑफ इंडिया पण आउट ऑफ काम आहे ना? येस. माझं म्हणजे CCE फिनलंड नावाची एक संस्था आहे जी फिनलंड बेस्ड आहे. बरं. तर त्यांचं अनेक देशांमध्ये काम चालतं तसं त्यांचं भारतात पण चालतं. कारण फिनिश एज्युकेशन हे खूप चांगलं एज्युकेशन मानलं जातं. राईट. सो त्यांचा तो कॉन्सेप्ट ते भारतात किंवा अनेक देशांमध्ये त्याचं प्रसार करतात. तर त्याच्या अंडर त्यांनी भारतात काही मॉडेल स्कूल्स पण तयार केल्यात. आयडियल स्कूल्स त्यांच्या. सो त्या मॉडेल स्कूल्सला लागणारी जी इक्विपमेंट्स होती किंवा टीचिंग एड होते ते आम्ही त्यांना बनवून देतो. बरोबर. सो थोडक्यात आम्ही त्यांचं टॉय पार्टनर म्हणून काम करतो. कारण त्यांच्या मनात जे होतं ते त्यांना आमच्याकडे मिळालं. अमेझिंग. म्हणून त्याने पहिल्याच वर्षी म्हणजे आमची भेट झाली त्याच्यानंतर लगेच एक 5-6 महिन्यांनी आम्ही बरोबर सुरुवात केली काम करायला. आणि दरवर्षी आम्ही त्यांना त्यांच्या वेगवेगळ्या शाळांना टॉईज पुरवतो. परफेक्ट. सो एक महिला उद्योजिका म्हणून जेव्हा तू ही आफ्टर कोविड ही बेसिकली ब्रँड बनवण्याची सुरुवात केलीस तर चॅलेंजेस तर तू सांगितलेस. बरोबर. पण जे पॉडकास्ट बघून नवीन महिला असतील किंवा मुली असतील जे आता यंग एंटरप्रिनर्स आपण म्हणूयात तर त्यांना तू काय सजेस्ट करशील की काय मार्गदर्शन करशील थोडक्या शब्दामध्ये? कुठलीही सिच्युएशन आहे ना त्याच्याकडे निगेटिव्हली न बघता पॉझिटिव्हली नेहमी बघावं. ॲब्सोल्युटली. कारण ती सिच्युएशन जरी निगेटिव्ह असली तरी त्याच्यातून आपण खूप काहीतरी शिकतो आणि नवीन काहीतरी आपल्याला सुचून काहीतरी नवीन सुरू होऊ शकतं हा दृढ विश्वास ठेवला ना. कारण कुठलीच परिस्थिती ही परमनंट नसते. अप्स अँड डाऊन्स हे आहेतच पण त्याच्या बरोबरीने जर तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्ही कुठलीही गोष्ट असामान्य गोष्ट घडवू शकता आणि तेवढी ताकद स्त्रियांमध्ये तर नक्कीच असते. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक स्त्रीने तिला जे काय येत आहे ते काम सुरू करावं आणि त्याच्यात चांगलं काय म्हणतात त्याला एक धैर्याने पाऊल टाकावं. पुढे मग मार्ग आपोआप मोकळे होत जातात. मग आपल्याला मदतीचे हात पण लाभतात आणि त्याने एक धंदा आपण नक्की चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि ऑफकोर्स आपल्या काय म्हणतात घराला हातभार लावू शकतो. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. करेक्ट. अमेझिंग अमेझिंग. योगिताताई तू आज इथे आलीस एक भन्नाट कॉन्सेप्ट आमच्यासोबत शेअर केलीस. म्हणजे विचारही नाही करू शकत कोणी असं काही असू शकेल मार्केटमध्ये. पण खूप मजा आली मला तर हे डिस्कस करून तुझ्याशी बोलून आणि तुझ्या 30 वर्षांचा तुझा नर्सरी स्कूलचा अनुभव आणि त्याच्यानंतरचा हा ब्रँड खूप मजा आली आहे. तुला कसं वाटलं? परत एकदा सेम प्रश्न. पुन्हा तेच आणि भरपूर गप्पा झाल्यात. अगदी मला कुठे वेगळ्या ठिकाणी आल्यासारखं वाटलं नाही आणि मला स्वतःला एक्सप्रेस करायला मिळालं. आणि माझी ही गोष्ट जी युनिक आहे आत्ता तरी जी जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेली तर त्यांना त्याचा फायदा मिळेल. मुळात हे अगदी लहान मुलांचा विचार करून डेव्हलप केलेली गोष्ट आहे. म्हणजे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेऊन त्या अनुभवातून तयार झालेली गोष्ट आहे. त्यामुळे ती अतिशय सुरक्षित वॉशेबल असावी. ह्या सगळ्या गोष्टी एक 4-5 गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या लक्षात घेऊन बनवलेली आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा
या Yes. पॉडकास्ट थ्रू अनेक लोक ते बघतील आणि नक्कीच त्यांना त्याचा फायदा मिळेल, येस. आपण देऊ शकू. आणि येस. खूप छान मला छान वाटलं एकदम. आणि मजा आली. कुठेतरी एक प्लॅटफॉर्म मिळण्याची पण गरज असते. आपण चांगलं काम करतो पण ते पण कुठेतरी त्याला सगळ्या लोक. रिप्रेझेंट पण येस. लोकांसमोर येस. होणं गरजेचं आहे. खूप 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 धन्यवाद. Yes. एका शॉर्ट नोटीसवर खरं तर तू इथे आली आहेस विथ ऑल धिस युअर येस. सेटअप. येस. तर येस. मनापासून धन्यवाद आणि तुझ्या या व्हेंचरसाठी आणि अशीच पुढे भरभराट आणि ग्रोथ होत राहो ही आमच्या पूर्ण टीमकडनं तुला मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आणि एक युनिक कन्सेप्ट यो टॉईज गुगल करा, तुम्हाला लगेच नक्की मिळून जाईल. आणि संपर्क साधा योगिताताईसोबत जर का तुम्हाला हे टॉईज विकत घ्यायचे असतील किंवा एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघत असाल की ज्याच्यातनं उत्पन्नाची अपॉर्च्युनिटी मी म्हणतोय, तर नक्कीच योगिताताईला संपर्क साधा. सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जरूर टाकणार आहोत. तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचू द्यात की कसा वाटला आजचा एपिसोड. तर पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बघत राहा डिजिटल गप्पा. आणि वेगवेगळे एपिसोड्स तुमच्यापर्यंत जर पोचावे असं तुम्हाला वाटत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.